कालपासून बीड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचं पाणी ओसरलंय। आता त्यानंतर या पुराची भीषण दाहकता समोर आली आहे। अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेती साहित्य वाहून गेल्याचं समोर आलंय। दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई गावामध्ये संपूर्ण ऊसाचं पीक आडवं झालंय। परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती नेमकी काय आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। गेवराई तालुक्यातील धोंडराई हे शिवार आहे आणि या शिवारामध्ये हे ऊसाचं पीक जे आहे ते पूर्णतः आडवं पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत। नेमकी आता परिस्थिती काय आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला होता आणि त्यानंतर पुराचं पाणी ओसरलंय। बाबा, काय सांगाल, नेमकी परिस्थिती सध्या काय आहे आणि किती पाणी होतं? सध्या आपण होतो इथं उभे, तिथं होतं पाणी? इथं कमीत कमी माणसाच्या 5 ते 6 फूट पाणी उंच नदी पात्राच्या बाहेर, आणि कमीत कमी इकडं 1000 फूट आणि पलीकडे साईडला 1000 फूट असा दोन्ही साईडने पाण्याने एरिया व्यापलेला होता। त्याच्यामुळे इतकं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं की कापूस, सोयाबीन, ऊस, तूर या पिकाचं काही राहिलेलं नाही शिल्लक। सोलर पंप सुद्धा गेले, ड्रीप सुद्धा गेले। नदीची कड जी आहे ना, माती सगळी टोटल वाहून गेलेली आहे। या ऊसाचं काय करायचं? त्या ऊसाचं काय करावं आता तेच हे व्हायना। अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलं। आता पर्याय राहील ना, काय करावं आता? सरकारने ज्याच्याकडे काहीतरी हे बघावं। या शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आता सरकारी मदतीकडे लागलेले आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई।